मंडळी, आता आपण एका सोसायटीतील सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवणार आहोत. चला बघूया तिथे कोणकोणते कलागुण सादर होत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील इरसाल रहिवाशांना. अरे बाप रे. वा 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 रे टाळ्या. नाही माईक माईक द्या माईक. वा 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 आपल्या सोसायटीचं रत्न आहे. वा 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 बेटा वा 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 पाय पडे बेटा पाय पडे. वा 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 रे या बस 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 बस. या रत्नासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा 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 वा. म्हणजे खरं तर स्वरमंडलात आपल्याला एक सुंदर फेरफटका तिने मारवलेला आहे. वा वा प्रियदर्शनी, फारच सुंदर आहे, फारच सुंदर आहे. त्यांनी सुरुवात केली भावगीतापासून ते भावगीत ते तिथपर्यंत आपल्याला घेऊन गेलेले आहेत. फारच सुंदर आहे. खरं म्हणतात ना, सौंदर्य आणि टॅलेंट यांचा संबंध हा निव्वळ अपवाद असतो. हे नव्याने प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी. अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि आज ओ हो अरे बाप रे. अरे अरे हे आमचे पाहुणे आलेले आहेत. हे आमचे शालक म्हणजे शाला माझा साला मेवणा मेवणा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत. वेलकम. काय बोलतो प्रवास झाला का व्यवस्थित? व्यवस्थित ना प्रवास व्यवस्थित एकदम भारी. बसा बसा आपलं आहे काय स्वागत आहे. हे रोहित माने साताऱ्याला असतात आणि हे आज अचानक आलेले आहेत. हे का आले हे का आले हा प्रश्न पडूच शकत नाही, एवढे जवळचे आहेत आमचे. वा वा वा. रोहित यांचा जरा कार्यक्रम सुरू आहे, स्नेह संमेलन. ताईने सांगितलं असेलच तुला. जरा मध्ये येऊ नका ना, जरा थांब. काय चाललंय तुमचं? काय चाललंय हे? एक मिनिट जरा होल्ड करा. इकडे हे काय चाललंय? मघातपासून मी बघतोय तुम्ही चहा वगैरे का देताय? आता माझ्या बायकोचा परफॉर्मन्स आहे ना, एक नृत्य सादर करणार आहे. त्याच्या आधी हे का करताय तुम्ही मला सांगा बघू. हो खांडेकर सांगितलं होतं ना, हे मध्ये मध्ये नकोय मला. बरोबर. किती दिवस माझी बायको तालीम करते तुम्हाला माहिती आहे का? किती दिवस घरात माझे गेले 4 दिवस करपलेल्या बटाट्याची भाजीच खातोय मी. का? कारण तिला तालीम करायची आहे. कळलं का तुम्हाला? अरे परवा ह्या तालीमीत एवढं विसरली तिने मीठ शिजवलं आणि वरतून बटाटे भुरभुरले. अरे परवा तर मी चवीचा बटाटा ही भाजी खाल्ली माहितीये का तुम्हाला? नका करू. हे काय खाताय तुम्ही? हे एक इकडे तुमचा ऍक्सिडेंट झालाय ना? ऍक्सिडेंट झाला. हे काय करताय तुम्ही? हे खातोय. अरे कसं खाणार पण तुम्ही? मला कसं खाणार? एवढी काय गरज आहे? एवढी गरजच नाहीये करायची तुम्ही. बरोबर आहे. मुळात तुमचा हात तुटलेला आहे की नाही? हात तुटला. ऍक्सिडेंट झाला माझा. काय झालं नेमकं? ऍक्सिडेंट कसा झाला? काय झालं, मी अशी बाईक पार केलेली आणि मागून 3-4 17-18 वर्षाची मुलं आले, धाड करून धडकली. हात पुढे गेला तर माझा हात डिसलोकेट झाला. हे कॉमेडी वाटतंय तुम्हाला? करता येते? इथे येऊन करा दोघांनी. या इथे येऊन करा. मग तुमच्या बरोबर नको रे बाबा. नको नको. मग इथे काय नको? का नको? काय खाताय तुम्ही? इकडे अजिबात करायचं. काय म्हणतो? खाऊन तर बघा. कसं भरवणार मला सांगा बघू तुम्ही. इकडे हे असं कसं बनवताय तुम्ही? इकडे बसा. असं नाही करताना. इकडे बसायचं तुम्ही. हो खांडेकर नाही. आता आपण जरा कार्यक्रमाकडे बोलूया का? आता मात्र कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा कलाविष्कार सादर होणार आहे. सुपर टॅलेंटेड समीर चौघले यांची नॉर्मल बायको तिचा एक नृत्याविष्कार समोर सादर होणार आहे. बरं नम्रता नम्रता जोरदार होऊन दे बरं का. ऑल द बेस्ट. एक नंबर. आग लावून टाका, पेटवून टाका, एकदम धमाका. बोल जरा दमान.
या इकडे या. हे आपलं काय वहिनीनं हे केलं नाही, नाही, बरोबर. अरे नाही नाही आवड आहे. अरे, ओळखीचं आहे. नाही इथनं करा की ऑल द बेस्ट वर जाऊन जोरदार अगदी- टाळ्या वाजवा. नम्रता, नम्रता. अरे, अरे, बाप. रेडी रेडी कुस्तीला आलायस का माझ्या बहिणीच्या अंग येतेस वर माझी थांबा जरा तुम्ही तुला काय कळतं का साबऱ्या माझ्या बहिणीला असंच करतेस आजी तुम्हाला बी कळायला पाहिजे का हा शूटिंग करीत बसलाय तुमचं बायकोवर नसते असं असं करून अरे स्नेहसंमेलन आहे. हे संमेलन तसलं नका सांगू मला. काय काय करतोयस अरे मग नाचतंय कसं तुझ्यावरती चौगले हे बघा ऐकाय चौगले याने मारलं का मी सहज म्हणून नाचायला गेलो याने मारलं का मी सहज गेलो ए सहज नाचायचं तर आरेच्या जंगलात जाऊन नाच तिकडं त्या बिबट्याला सांग तुझ्या बरोबर सहज नाचायला आलोय म्हणून असं ढोंगान धरलं का नाही कळलं मग तुला सांभाळे पुढे एक मिनिट संभाळ बुड्या काय आहे त्या शब्दाचा अर्थ मला माहितीच नाहीये त्या शब्दाने काय बोलतात मला संभाळ बुड्या काय मी सांग- अरे सांभाळ बुड्याच आहेस तू बेन्या कसं करते बघ झांबाळांग चपळांग झांबाळांग चपळांग बोलले का हे संभळंग हे चपळंग नाही आहे नाही तुम्ही शांत बस. कसं बोलताय ते संभळंग चपळंग काय बोलताय ते मग अरे सांग ना तुझ्या भावाला. काय सांगाय तुम्ही काय सांगू नका मला ही नाचतंय कसं तुझ्यावर ते चालतंय सोसायटीत तसं तसलं नाही चालत अजिबात तू गावाहून चालतंय आलायस, तुला चालतंय काही माहित नाही तू गप्प बस. सोसायटीचा कार्यक्रम आहे हे असं चालतं बाबा. शांत आजी बस. तुम्ही तर गप बसा तुम्ही काय बोला ना म्हणून ती लय करतंय तुम्ही बोला ना काहीतरी ऍक्शन घ्या की मग बघा चौले काय साधं माझं आवडतं गाणं होतं होय. वहिनी सुंदर नृत्य करत होता कोण मी जाऊन नाचलो एवढं काय झालं यांना अरे मग आवडतं का नाही तर तुझ्या घरी तुझ्या बायकोबर नाच ना मग इथं माझ्या तायडी बरोबर कसं असाच करतेस मी माझ्या बायको सोबत नाचत नाही का मग का दुसऱ्याच्या बायका पाहिजे ते का तुला बी अरे तसं नाही कसं करतंय मग ती? अरे बाबा तुला कळत कसं नाहीये सांग ना त्या मित्र आहे मित्र तू माझा सोसायटी आहे ना एकत्र कुटुंब आहे आमचं. व दाजी मित्र आहे मग तुमच्यावर नाचवीत बसा त्याला तिकडे थायलंडला जाऊन नाचा माझ्या थाई बरोबर कसं नाचतं इथं नाही हे निकृष्ट दर्जाचे विनोद आमच्या सोसायटीत चालणार नाही आम्ही बघत आहे थायलंड आणि थाई हे अजिबात खपवून घेणार नाही मी यांना पहिलाच सांगतोय मी हो माझ्या हातनं मेला आता ट्यूबलाईट काढून घे रे ते. ट्यूबलाईट काढून दे इकडे ह्याला जाऊ. तुम्ही ट्यूबलाईट काढून दे एक मिनिट बायकांवर नाचतेस एक मिनिट तुम्ही ट्यूबलाईटने मारणार आहात हा मग ट्यूबलाईटने मारणार आहात ना मारणारच आहे मी ट्यूबलाईट तुमच्या बापाची आहे असं बाप काढू नका हो. त्यांचे बाप ते माझे बाप भाऊ आहे ना हो माझा असं वहिनी नका करू. तुमचे वडील होते तोपर्यंत फुल रिस्पेक्ट याचा बाप झाला रिस्पेक्ट गेला हो मरतोय माझ्या हातनं नाही, नाही, माझ्या ए, हाती यायचं नाही. अरे. ए, दांडकान याचा संबळच फुडतो बघ कसा नाही अरे, तू काय याला सांगा ए! आता काय चाललंय काय चाललंय मगापासून वहिनी 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 काय प्रॉब्लेम काय आहे? तुझा प्रॉब्लेम काय आहे नाही वहिनी वहिनी ताई काय बोलत नाही तर लयच बोलतोय तू वहिनी काय करणार ए, पण- माझ्या नवल्याला हात लावणार नाही, नाही, नाही. माझ्या नवल्याला तूपने फोडणार नाही ओढून दाखव हा? नाही. नाही ओढून दाखव अरे यार माझा नाशी ए जाऊ दे. अर्शीची आरची जा माग तिकडे येऊ बायकांच्या येऊ काय? नादाला लागत नाही तायडे सांग बायकांची भांडत नाही मी तुम्ही मध्ये करू नका पुरुषाच्या माझा आणि नादाला. त्यांचा प्रश्न आहे तू ये रे इकडे ए, 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 शांत बस, शांत बसा. चला, 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 जागेवर जा, जागेवर जा, बाहेरून आलेला आहे. असं- असं- जागेवर जा, मी हात जोडतो सेक्रेटरी म्हणून हात जोडतो. तू आज बाहेरून आलायस. आलेले आहेत ते. आज आलाय, प्लीज आज असं आलाय. करू नका, पाणी घ्या. दिवस काढायचे. हे कमाल नाही, करताय नाही. तुम्ही. गप्प बस आता अरे बबली सोसायटी केवढी चांगली सोसायटी आपली. मी बोल ना काय म्हणून होतंय सगळं अरे मी सेक्रेटरी म्हणून मी हात जोडतो बाबा किती चांगला मूड होता एकदा जोरदार टाळे स्वतःसाठी काय झालं मग? आम्हाला सोसायटीत राहायचंय तू गप्प बस. वहिनी, हे असं करू नका ना हे आता जाऊ झाला गेला गंगेला मिळाला काही विसरून जा सगळं लक्षात आलं तुमच्या येस आणि आता स्नेह संमेलन गॅदरिंग जोरात टाळ्या. तर आता हे जा ना नको ना मध्ये मध्ये येऊ सांग. तर आता आपल्या समोर येणार आहे आपल्या सोसायटीचा अजून एक रत्न मृणाल मराठे नृत्याविष्कार सादर करायला या 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 ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. बिंदाच करायचा काय टेन्शन घ्यायचं नाही आग लावून टाकायची स्टेजवर बाहेरून कोणाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कळलं कशाला आता कशाला बोल- ए जंभळांचा पळांग तू आता ह्या पोरीच्या तिथं नाचून दाखवच फक्त नाही तुझा खुळखुळा धरून बाजूला केला का नाही बघच मी अरे आता. यार एक मिनिट काय माझा जाऊ तुम्ही? तुला कसे धरू शकता यांना नाही, सांगा नाही, मी जाऊ तुझा विसरून जा. सगळे यांना सांगा शेवटचं सांगतो मी गप्पा बसा बाहेरून आलेले आहेत ते मी पण शेवटचं सांगतोय मग तुम्हाला बायकांना बरं काय नाचताय तुम्ही काय लागा काय हे काय तुम्ही अरे जरा? हे तुम्ही अरे का असं करताय बाबा समजाव ना तुझ्या बाबाला समजाव. ओ दाजी तुम्ही का बसा आता कोणी काय बोलायचं नाही आता तुम्ही ह्या माणसाच्या कानाखाली मारायची मी सांगतोय तुम्हाला ह्यो माणूस माझ्या तायडीवरून नाचलाय की नाही
तुम्ही कानाखाली मारायचे हे यांच्या कानाखाली मारणार मारायचे यांनी मारली तर माझा नवरा यांच्या 4 कानाखाली मारणार मी तोंडाच्या वाफा काढू नका नुसत्या मारून तर दाखवा दाजींच्या कानाखाली हात बघतो. लावून तर दाखवा तुम्ही मारून दाखवा लावून दाखवा, हात लावून अरे दाखवा. थांबा ना ओके. थांबा ना दाखवीन मग मला. ए, समीर चौगुल्याच्या कानाखाली मारणं ही स्पर्धा सुरू आहे का चौगुले कशाला मध्ये घेताय माझा काय संबंध मी काही नाही बाबा मी सुरू करीन ना पुढे स्नेह संमेलन चौगुले मी काय म्हणतो हा तुमचा प्रॉब्लेम काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुमच्या बहिणीसोबत हे नाचले हा प्रॉब्लेम आहे की नाही हो. तो सोडवा ना तुम्ही काय करा तुम्ही यांच्या बायकोसोबत नाचा प्रॉब्लेम मला मिटला चालेल. मला चालेल मला चालेल. मला पण चालेल चालते मला चालेल. अरे बाबा चालते चालते भविष्याची नाही नाही मी परीक्षा नाचणार तेव्हा माझ्या ताडीवर नाचला ना मी ह्या बाईवर नाचणार तुला जायचंय नीट ना. सर तुम्ही सर बाजू अरे ए, बाबा, सांग ना त्याला नको कसा खाली तुला नीट जायचंय ना सात तायडे खाली बस आबदला काय हा? आबदला वहिनी, ये हात- ना आता अरे तुमच्यासारखे लय वळू सरळ केले ती मी ए वाजव गाणं वाजव ए बाबा थांब ना ए बाबा. बसा हात तिथं खाली सोडतो बाबा अरे बसा खाली अरे सेक्रेटरी अहो, तुम्ही आता काय ए वाजव की गाणं कोणला वाजव अरे बाबा मी सांगितलं होतं विषाची परीक्षा नको का घेतली झालं मी माझ्या बायकोसोबत का नाचत नाही केलं मी रिस्क घेतच नाही म्हणून तुझ्या ताईसोबत नाचलो कळलं आता ए वने हा कोबरा स्टेप राहिली नाही, नाही. म्युझिक खूप छान झाला परफॉर्मन्स आणि आता आपल्या हास्यरसिकांना विचारूया की त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स निर्मितीताई वनिता मला वाटतं तू आजच्या स्किटमुळे तुझं नाव वनिता खरात नाही वनिता जोरात असायला अगं काय आहे काय ना नाच म्हणतात याला वा 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 आणि त्या नाचातून त्याला जे काही चोपलायस तू क्या बात आहे खूप छान मला प्रसादचं जे काही बेरिंग होतं ना ते फार आवडलं कारण मी चाळीतून आलेली मुलगी आहे आणि मला असे चाळीत असे कॅरेक्टर्स बरेच दिसतात आणि इतकं तू छान पद्धतीने ते सगळं केलंस ना पायाच्या तुझ्या मुमेंट्स त्यानंतर ते असं लूज पडणं वगैरे किती सुंदर किती छान तुम्हा सगळ्यांचं ना मी सांगू का तुम्हा MHJ वाल्यांचं ना ऑब्झर्वेशन खूप छान आहे आणि तुम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून ते टिपून ठेवता आणि मग ते योग्य वेळी इथे वापरता ते मला खूप आवडतं मी जेव्हा जेव्हा स्किट्स बघते तेव्हा तेव्हा मला वाटतं की हे कुठेतरी यांनी उचललेलं असणार आणि ते आत्ता इथे वापरलं गेलं आहे मला खूप मज्जा आली वा तुम्ही सगळ्यांनी धमाल केली थँक्यू दीदी महेश सर नम्रता तू नुकतंच थरथराट पाहिलं होतंस काय कारण तू झपाटलेला का काहीतरी पाहिलं असणार तू कारण तू माझ्यासारखीच डान्स करत होती जेन्युइनली कारण काय आहे का महेश कोठारे इज ऑन इन दॅट कॅटेगरी असे बरेच लोक असतात जे खरंच जेन्युइनली खूप छान नाचतात म्हणजे आय एम नॉट सेईंग तू चांगली नाचली नाहीस पण काही लोक असे असतात जे आपल्याला डान्स येतो असं दर्शवतात आणि त्यापैकी मी आहे पण धमाल म्हणजे इच अँड एव्हरी कॅरेक्टर म्हणजे हा सुद्धा आपला रोहित तो टिपिकल वाटला गावावरून आलेला माणूस आणि गावावरून आल्याने माझ्या बहिणीची काय आणि आय टेल यू प्रसाद यू आर फॅन्टॅस्टिक यार आय बेरिंग थ्रू आउट अँड वनिता तुझा डान्स जो होता ना तो दे दणादण होता दे दणादण म्हणजे इट वॉज जस्ट लाईक दे दणादण माइंड ब्लोईंग वंडरफुल ग्रेट कीप इट अप गाईज युअर गाईज आर ब्रिलियंट मी दिदी फक्त ऍड करतो तू बोलीस आमचं सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे पण हे कॅरेक्टर गोस्वामी सरांनी दिलं आणि आय बेट तुम्ही जर त्यांना बघितलं असतं ना हे करताना प्रचंड गोड करत होते पण तुम्हाला माहितीये का गोस्वामी सर उत्तम ऍक्टर आहे उत्तम ऍक्टर आहेत आणि तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकताय म्हणजे म्हणून तुम्ही एवढे छान करू शकताय सगळे आणि संकल्पना सुद्धा गोस्वामीची संकल्पना आहे आणि वॉट अन आयडिया म्हणजे टिपिकल सोसायटी जी असते ना आपली डोळ्यासमोर उभी राहिली वंडरफुल वंडरफुल